मित्रांनो, आपण रोज देवाचं नाव घेतो, मंदिरात जातो, हार फुल वाहतो, पण कधी शांत बसून असा विचार केलाय का की खरंच देव एवढ्यानेच प्रसन्न होतील का? स्वामींनी 800 वर्षापूर्वी आपल्याला एक मार्ग दाखवला. तो मार्ग म्हणजे फक्त पूजा अर्चना नाही, तर ती एक जीवन जगण्याची खरी पद्धत आहे, ज्याला आपण उपदेश म्हणतो. हा उपदेश म्हणजे फक्त कानात सांगितलेला एखादा मंत्र नाही, तर ती संसाराच्या त्रासातून सुटण्याची एक गुरुकिल्ली आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की हा उपदेश नक्की काय असतो आणि तो आपलं आयुष्य कसं बदलतो. चला तर मग, आता तुम्ही म्हणाल की उपदेश घेतला की नक्की काय होतं, तर त्याचे 3 सोपे भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान. आपण कोणाची भक्ती करतोय, देव कोण आहे हे समजून घेणे म्हणजे ज्ञान. गुरु आपल्याला देवाचा खरा पत्ता सांगतात. दुसरी गोष्ट भक्ती. देवाबद्दल मनात ओढ असणं, जसं आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची ओढ असते तशीच ओढ देवाबद्दल निर्माण होणं म्हणजे भक्ती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त. चुकीच्या गोष्टींपासून लांब राहणं, जे आपल्याला देवापासून लांब नेतं त्या मोहाचा त्याग करणं. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यालाच आपण उपदेश म्हणतो. उपदेश घेतल्यावर नेमकं काय करायचं? उपदेश घेतला की आपली जबाबदारी आणखी वाढते. यात काही सोपे पण महत्वाचे नियम आहेत. जीवांवर प्रेम करा. कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला आपल्यामुळे त्रास होऊ नये याची काळजी घ्या. शुद्ध आहार. आपण जे खातो तसाच आपला विचार होतो, म्हणूनच शुद्ध शाकाहारी जेवण आणि व्यसनांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे बरं का. नामस्मरण. गुरूंनी दिलेल्या नावाचा सतत जप करणं. जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसंच नामस्मरण आपल्या मनाला चार्ज करतं. आणि वाचन. स्वामींच्या आठवणी, लीळाचरित्र वाचणं, जेणेकरून आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत राहील. थोडक्यात सांगायचं तर उपदेश म्हणजे देवाशी जोडलेलं एक नातं आहे. हे नातं आपल्याला शांती देतं आणि जीवनाचा खरा आनंद मिळवून देतं. जर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल तर हा मार्ग एकदा नक्की समजून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.